पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी मेरिट लिस्ट या ठिकाणी लागत आहे। तारीख या ठिकाणी आली आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी मेरिट लिस्ट महाराष्ट्राची कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे, यावर एक व्हिडिओ बना। असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचा डिव्हिजन वाईज कट ऑफ किती जाणार आहे, कॅटेगरी वाईज एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन पीडब्ल्यूडी आणि सेफ झोन काय असणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। अहिल्यानगर डिव्हिजन, अकोला डिव्हिजन, अमरावती, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजी महाराज नगर, धाराशिव, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई, त्याचबरोबर या ठिकाणी नागपूर सिटी, नागपूर, मोपसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे, मोपसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ या सर्व डिव्हिजनचा कॅटेगरी वाईज कट ऑफ किती जाणार आहे याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। सेफ झोन या ठिकाणी किती आहे आणि त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी मेरिट लिस्ट कोणत्या तारखेला येणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे, जेणेकरून एक अंदाज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। आणि त्याचबरोबर पहिली मेरिट लिस्ट जे लागले तर त्यामध्ये भरपूर काही मोठ्या प्रमाणात फर्जीवाडा झालेला आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ते सुद्धा पुढे तुम्हाला सांगणार आहे आणि 60%, 70%, 80%, 90% वाल्या विद्यार्थ्यांचा सिलेक्शन होणार आहे का याबद्दल सुद्धा बोलणार आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू आपल्याला पाहत आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा एक अंदाज लागणार आहे की 60%चा किती रेशो आहे, 70% किती रेशो आहे, 80% किती रेशो आहे, 90% किती रेशो आहे, 92% किती रेशो आहे, हा काही अंदाज मला या ठिकाणी लागणार आहे। तर आता सर्वात पहिली जे विद्यार्थी मित्रांनो, मुलं या ठिकाणी डिमोटिवेट या ठिकाणी झालेले आहे जेव्हापासून पहिली लिस्ट लागली तेव्हाला, ठीक आहे। तर आपल्याला डिमोटिवेट व्हायचं नाही, कारण की पहिली जी लिस्ट लागली आहे तर त्यामध्ये ज्यांना 93% होते, 94% होते, 92% होते, 91% होते, अशा विद्यार्थ्यांचा सिलेक्शन नाही झाला। काऊन नाही झालं तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या लिस्टमध्ये फर्जीवाडा झालेला आहे। ज्या विद्यार्थ्यांना 40% आहे, 50% आहे, अशा विद्यार्थ्यांनी काय केलं होतं, फॉर्म भरताना 97% टाकलेले आहे आणि त्यांचं लिस्टमध्ये नाव त्या ठिकाणी आलं। तर मुलं असे कोण करते माहीत आहे का फर्जीवाडा, की त्यांना आपलं नाव पाहता राहते की आपलं लिस्टमध्ये नाव कशा प्रकारे येते, तर ते नाव पाहण्यासाठी त्या ठिकाणी उत्सुकता राहते। तर त्यामुळे ते विद्यार्थी नाव पाहण्यासाठी त्या ठिकाणी स्वतःवरून फॉर्म भरून देतात, कारण की आपण जेव्हा फॉर्म भरतो तर आपल्याला स्वतः पर्सेंटेज टाकता येते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर त्यामुळे मुलं जास्त पर्सेंटेज टाकते, त्यांना राहते रिअली 40%, 50% राहते, पण ते डायरेक्ट 97% टाकून देते। तर ते विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेले नाही आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जर ते गेले तर तिथं ते जे त्यांच्यावर कारवाई होणार आहे, कडक कारवाई होणार आहे, पण ते पुरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेले नाही, त्यामुळे त्या जागा त्या ठिकाणी खाली राहिल्या। त्यामुळे जे त्यांना दुसरी मेरिट लिस्ट लावायची आहे। त्याचबरोबर पहिली जी मेरिट लिस्ट लागली त्यामध्ये 3500 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ही जी आता लिस्ट लागली आहे पहिली, तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फर्जीवाडा झाला आहे। ज्या विद्यार्थ्यांनी 97% टाकले होते फॉर्म भरताना, असे विद्यार्थी त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी चालले नाही, तर त्या जागा खाली आहे, तर त्यामुळे दुसरी मेरिट लिस्ट त्यांना लावायची आहे। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी मेरिट लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे असे विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर विद्यार्थी मिळून मार्च एंडिंगपर्यंत भरपूर काही कामं राहते, एक लक्षात ठेवा, भरपूर काही व्यवहार वगैरे राहते। तर त्यामुळे मार्च एंडिंगपर्यंत या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची लिस्ट यायची नाही राहिली, तर 1 एप्रिल ते 2 एप्रिलच्या आसपास या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी मेरिट लिस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि कट ऑफ कमी जाणार आहे। तर चला मी तुम्हाला कट ऑफ या ठिकाणी सांगून देतो, डिव्हिजन वाईज कट ऑफ मी तुम्हाला सांगून देतो। तर अहिल्यानगर डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजन आहे, अमरावती डिव्हिजन आहे, बारामती डिव्हिजन आहे, बीड डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, बुलढाणा डिव्हिजन आहे, चंद्रपूर डिव्हिजन आहे। तर या डिव्हिजनचा कट ऑफ किती जाणार आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल, UR कॅटेगरीचे, तर जवळपास 85 ते 95च्या आसपास या ठिकाणी कट ऑफ आपल्याला पाहायला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 80 ते 92च्या आसपास कट ऑफ आपल्याला पाहायला भेटणारच आहे, ठीक आहे। आणि SC ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 79 ते 87च्या आसपास या ठिकाणी कट ऑफ आपल्याला पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर PWD कॅटेगरीचे असाल 80% ते 90%च्या आसपास कट ऑफ आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर एवढा काही सेफ झोन आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन आहे, धाराशिव डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजन आहे, जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजन आहे। तर आता या डिव्हिजनचा कट ऑफ किती जाणार आहे, तर तुम्ही जर या ठिकाणी UR कॅटेगरीचे असाल, ओपन कॅटेगरीचे, तर कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे जवळपास 86 ते 94च्या
आसपास या ठिकाणी कडाप जाणार आहे ओपन कॅटेगरीचा UR कॅटेगरीचा। तुम्ही जर या ठिकाणी OBC कॅटेगरीचे असाल, EWS कॅटेगरीचे असाल तर 80 ते 92च्या आसपास या ठिकाणी कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। त्यानंतर SC ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास या ठिकाणी 80 ते 87च्या आसपास या ठिकाणी कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। बाकी PWD कॅटेगरीचे असाल तर जवळपास 70% 80% पर्यंत सुद्धा या ठिकाणी सिलेक्शन होऊन जाणार आहे, ठीक आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी मुंबई डिव्हिजन आहे, मुंबई सिटी ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी साऊथ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई GPO आहे। तर हे काही मुंबईचे जे काही डिव्हिजन आहे तर या ठिकाणी जागा कमी होत्या पहिल्या गोष्ट, आणि म्हणजे ओपन कॅटेगरीच्या जागा होत्या, कॅटेगरी वाईज जागाच नव्हत्या, म्हणजे SC ST OBC EWS ओपन ह्या काही ह्या म्हणजे जागाच नव्हत्या, कॅटेगरी वाईज या ठिकाणी या डिव्हिजनमध्ये जागाच नव्हत्या मुंबईच्या, फक्त ओपन कॅटेगरीच्या जागा होत्या, UR कॅटेगरीच्या फक्त आणि फक्त जागा होत्या। त्यामुळे तिथं फॉर्म आलीच नाही, जसे पाहिजे तसे अर्ज आलीच नाही। पहिले लिस्टचा जो कडापा हा कमी त्या ठिकाणी गेला, म्हणजे 90पर्यंत जे ओपन कॅटेगरीचे होते त्यांचं सिलेक्शन झालं आहे, ओपन कॅटेगरी होता। तर हे मुंबईमधला कडाप मी तुम्हाला सांगत आहे। तर मुंबईमध्ये कडाप कमी गेला ओपन कॅटेगरीचा, तर पहा मुंबईमध्ये जो कडाप जाणार आहे तिथं जागा फक्त ओपन कॅटेगरीच्या आहे, बाकी ठिकाणी OBCच्या पण आहे, SCच्या पण आहे, पण कमी प्रमाणात आहे। तर ओपन कॅटेगरीचा जो कडाप जाणार आहे 80 ते या ठिकाणी 80 ते 88 पर्यंत या ठिकाणी कडाप जाणार आहे ओपन कॅटेगरीचा UR कॅटेगरीचा। आणि OBC EWS कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 90 ते 94च्या आसपास जाणार आहे। SC ST कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी 85 ते 92च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे। PWD कॅटेगरीचे असाल तर 70% पर्यंत सुद्धा आपल्याला कडाप पाहायला भेटणार आहे, ठीक आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते नागपूर सिटी डिव्हिजन आहे, नागपूर महसूल आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, नवी मुंबई डिव्हिजन आहे, पालघर डिव्हिजन आहे, पंढरपूर डिव्हिजन आहे, परभणी डिव्हिजन आहे, पुणे सिटी ईस्ट डिव्हिजन आहे, पुणे सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, पुणे महसूल आहे। तर या काही डिव्हिजनचा जो कडाप आहे तर तुम्ही जर या ठिकाणी ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 86 ते 94च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे। OBC EWS कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर या ठिकाणी जो कडाप जाणार आहे 80 ते 91च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे। SC ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल 79 ते 88च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे। आणि PWD कॅटेगरीचे असाल 70% 80%च्या आसपास या ठिकाणी कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर एवढा काही सेफ झोन या ठिकाणी असणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी रायगड डिव्हिजन आहे, रत्नागिरी डिव्हिजन आहे, RMS मिरज आहे, RMS भुसावळ आहे, आणि सांगली डिव्हिजन आहे, सातारा डिव्हिजन आहे, श्रीरामपूर डिव्हिजन आहे, सिंधुदुर्ग डिव्हिजन आहे, सोलापूर डिव्हिजन आहे, ठाणे डिव्हिजन आहे, वर्धा डिव्हिजन आहे, यवतमाळ डिव्हिजन आहे। तर या डिव्हिजनचा जो कडाप आहे तर तुम्ही जर या ठिकाणी UR कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी 80 ते 93च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही OBC EWS कॅटेगरीचे असाल तर 80 ते 91च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे। SC ST कॅटेगरीचे असाल तर 79 ते 87च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे। बाकी PWD कॅटेगरीचे असाल तर 60% 70% पर्यंत सुद्धा कडाप आपल्याला या डिव्हिजनचा पाहायला भेटणार आहे। तर एवढा काही सेफ झोन या ठिकाणी असणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी संयम ठेवायचा। पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची दुसरी जी मेरिट लिस्ट आहे तर ही जी आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 1 एप्रिल ते 2 एप्रिलच्या आसपास या ठिकाणी लागत आहे। आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्यासाठी तर थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।